नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजकाल अगदी तरुणांमध्ये सुद्धा सांधे दुखणं, सुजणं, आखडणं, भूक लागत नाही किंवा खाल्लं तरी पचत नाही, पोट नीट साफ होत नाही, अशी लक्षणं बऱ्याचदा वाढलेली दिसतायत. आणि ही सर्व लक्षणं जर का एकत्रितपणे असतील तर त्यालाच आयुर्वेद शास्त्रामध्ये आमवात, मॉडर्न सायन्समध्ये रुमॅटॉइड अर्थरायटिस असं म्हटलेलं आहे. आणि एक खूप महत्वाची गोष्ट की सांध्यांचे जेवढे काही आजार आहेत तर त्यामध्ये सर्वात जास्त त्रासदायक अगदी म्हणजे पेशंटच्या रोजच्या हालचाली सुद्धा पेशंटला नीट करता येत नाहीत. सांध्यांच्या ठिकाणी तर वृश्चिक दंशवत म्हणजे विंचू चावल्याप्रमाणे इतकी तीव्र अशी वेदना होत असते. आणि बऱ्याचदा काय होतं ना की हा आजार ओळखताच येत नाही. सांधे दुखतायत म्हटलं की पेशंट कुठून तरी तेल आणतात, ते सांध्यांना चोळलं जातं, शेक घेतला जातो आणि ह्याच्यामुळे त्रास जो आहे तो अजून जास्त वाढतो. किंवा जरी त्याचं निदान झालं मॉडर्न सायन्सनुसार, ॲलोपॅथीनुसार आरएची टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी सुद्धा तिथे ट्रीटमेंट म्हणून पेनकिलर, स्टिरॉइड्स दिले जातात. त्याच्याने की तात्पुरतं बरं वाटतं, दुखायचं किंवा सूज जी आहे ती कमी येते. गोळ्या बंद केल्या की पुन्हा त्रास व्हायला लागतो. म्हणजे आजार हा मुळापासून त्याच्याने बरा होत नाही. शिवाय बरेच वर्ष जर का तुम्ही असं केमिकलयुक्त गोळ्या औषधं खात असाल तर त्याच्याने पुढे जाऊन तुमच्या किडनी, लिव्हरसाठी ते धोकादायक सांगितलेलं आहे. तर मला गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजेच की जेवढ्या लवकर तुम्हाला हा आजार समजेल, त्याचं निदान होईल आणि वेळीत योग्य उपाय त्यासाठी सुरू कराल तेवढ्या लवकर हा त्रास जो आहे तो तुमचा बरा होतो. म्हणूनच आजच्या या भागामध्ये अगदी सुरुवातीपासून आमवाताची लक्षणं काय काय दिसतात, तो ओळखायचा कसा, कशामुळे होतो, कारणं समजून घेऊन ती दूर केल्याशिवाय कुठलाही आजार हा मुळापासून बरा होत नसतो, हे कायम लक्षात ठेवा. तसंच करायला अत्यंत साधे, सोपे तरीही रामबाण असे 2 शास्त्रोक्त घरगुती उपाय. त्यामध्ये एक जो आहे तो पोटातून घ्यायचा आहे आणि एक जो आहे तो बाहेरून सांध्यांना लावण्यासाठी. तसं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आहार काय खावं आणि काय टाळावं ही पूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. अनेकांना याच्याने फायदा झालेला आहे. तुम्हाला देखील 100% याचा फायदा होईल. फक्त त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शब्द न शब्द महत्वाचा आहे. आणि हो, छोटीशी विनंती, चॅनलवर नवीन आहात, अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा, ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्य विषयक व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सगळ्यात पहिले तर लक्षणं काय काय दिसतात, ओळखायचा कसा अगदी सुरुवातीपासून. यामध्ये बघा 2 शब्द आलेले आहेत. एक म्हणजेच आम, दुसरं म्हणजेच वात. आम म्हणजेच काय तर आहाराचा न पचलेला भाग. बरीच वर्ष तुम्हाला अपचन होत असेल तर शरीरामध्ये आम साठत जातो, त्यातूनच आमविष तयार होतं. आणि जेव्हा वात वाढतो तर तो वारा काय करतो, ह्या पोटातल्या साठलेल्या आतड्यांमधल्या आमाला सांध्यांच्या ठिकाणी नेऊन तिथे त्याचं स्थान बनवतो. आणि मग सगळ्यात शेवटी खरं तर सांध्यांच्या ठिकाणी जी काही लक्षणं आहेत ती पाहायला मिळतात. त्यामुळे अगदी सुरुवातीपासून काय पाहायला मिळतं तर अन्नपचन नीट होत नाही, भूक लागत नाही, तसंच खाल्लं तरी ते पचत नाही, आंबट पित्त, आंबट करपट अशा ढेकरा सतत येत राहतात, पोट नीट साफ होत नाही, अंगामध्ये जडपणा, आळस असतो. वात वाढला, सांध्यांच्या ठिकाणी हा जो आम आहे तो गेला की मग तिथे तीव्र वेदना, सूज येते, लालसरपणा असतो, स्पर्शासहतो म्हणजे हात सुद्धा तिथे लावता येत नाही, जखडलेपणा असतो, सांधे जखडतात, हालचालच होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याचं कॅरेक्टरिस्टिक जे सांगितलेलं आहे ते म्हणजेच की संचारी वेदना, म्हणजे फिरती वेदना असते. आज काहीतरी डावा खांदा दुखतोय, उद्या उजवा दुखतोय, कधी डावा गुडघा दुखतोय, कधी उजवा दुखतोय, असं संचारी म्हणजे रोज वेगवेगळ्या ठिकाणी हा जो वातामुळे आम आहे तो फिरत राहतो आणि त्यामुळे ती वेदना दिसते. आणि सगळ्यात महत्वाचं की मॉर्निंग स्टिफनेस सुरुवातीला, की बऱ्याच जणांची तक्रार असते की सकाळी उठल्यानंतर सांधे किंवा पूर्ण अंग जे आहे ते जखडल्यासारखं वाटतं, हालचालच होत नाही लवकर. तर हे आमवाताचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळीच आपण जे पुढे उपाय पाहणार आहोत ते सुरू करा. अतिशय सुरक्षित असे उपाय आहेत. याकडे जर का तुम्ही दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन डिफॉर्मिटी म्हणजे सांधे वाकडे होण्याचा जो धोका आहे तो वाढतो.
आता ह्याची कारणं काय काय आहेत तर बघा, सगळ्यात पहिले म्हणजे की आमळ साठणं शरीरामध्ये, म्हणजेच आहाराचा अपक्व रस न पचलेला भाग हा शरीरामध्ये साठत गेला तर त्यातून आमविष तयार होतं आणि हे जे आमविष आहे ते शरीरामध्ये अनेक आजारांना कारणीभूत ठरतं. दुसरं आहे ते म्हणजे की वात, तर मुख्यतः थंड पदार्थ, फ्रीजमधलं पाणी किंवा कोल्ड ड्रिंक्स किंवा सतत थंड वारा, एसी, कूलरचं वारं सतत जर का तुम्ही घेत असाल आणि आमवात हा एकत्रितपणे कधी तयार होतो तर त्याच्यासाठी सांगितलेलं आहे की ज्याचा अग्नी मंद आहे, म्हणजेच पचनशक्ती कमकुवत आहे, जो नियमितपणे व्यायाम करत नाही आणि अशा व्यक्तीने जर का सातत्याने विरुद्ध आसन म्हणजेच विरुद्ध आहार, की जे दोन पदार्थ एकत्रितपणे खाऊ नये असं सांगितलेलं आहे, ते पदार्थ सातत्याने आहारामध्ये येत असतील, पचन कमकुवत असेल आणि व्यायाम जर का तुमचा होत नसेल. बघा, विरुद्ध आसन, विरुद्ध आहार हा खूप महत्वाचा शब्द आहे. त्यामध्ये काय काय येतं तर दुधासोबत जर का तुम्ही कुठल्याही प्रकारे मीठ घेत असाल किंवा दुधासोबत कुठल्याही प्रकारे फळं घेत असाल, दूध आणि गूळ किंवा दुधासोबत मासे किंवा मांसाहाराचे कुठलेही पदार्थ किंवा देशविरुद्ध म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे प्रदेशामध्ये आपण समजा आता महाराष्ट्रामध्ये राहतोय, आपलं जे पारंपरिक खानपान आहे ते सोडून आपण रोजच जर का इडली, डोसा किंवा काहीतरी पंजाबी पदार्थ, रोटी किंवा पाश्चिमात्य मॅगी, पिझ्झा, बर्गर, नूडल्स असं काहीतरी खायला लागलो तर हे देशविरुद्ध आहार सांगितलेला आहे. किंवा जर का खूप जास्त तुम्ही तळलेले पदार्थ, पचायला जड मैद्याचे वगैरे पदार्थ खाऊन लगेच व्यायाम करत असाल, बघा आजकाल ट्रेंड खूप निघालेला आहे की काहीही खा आणि ते पचवण्यासाठी किंवा त्याच्याने वजन वाढू नये म्हणून जिमला जा, तर हे एक खूप महत्वाचं कारण तुमच्या शरीरामध्ये आमवा तयार होण्यासाठी ठरू शकतं, त्यामुळे हे टाळलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आहार सर्वांना माहिती असलंच पाहिजे. म्हणजे अगदी तुम्ही औषध जरी घेत असाल तरी सुद्धा तुमचा त्रास वाढू नये किंवा पूर्वी तुम्हाला आमवात झालेला होता तर आता परत त्याचा त्रास होऊ नये म्हणून सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात पहिले काय खायचं नाही तर त्यामध्ये दही, दूध, गूळ, मासे, उडीद डाळीचे पदार्थ, तळलेले पदार्थ, नासलेल्या दुधाचे पदार्थ, पनीर किंवा खरवस वगैरे, तर त्यासोबतच दिवास्वाप, दिवसा झोपणं, रात्रीचं जागरण आणि थंड वारा, म्हणजे बाहेर सुद्धा वाऱ्यामध्ये जाणं किंवा घरामध्ये सुद्धा एसी, कूलरचं किंवा फॅनचं सुद्धा सतत वारं घेणं हे निषिद्ध सांगितलेलं आहे, त्रास वाढवणारं सांगितलेलं आहे. काय खायचं तर त्याच्यामध्ये क्षुद्र धान्य जी की पचायला अतिशय हलकी असतील, त्यामध्ये यव किंवा जव त्याला असं म्हटलं जातं, कुळिथ म्हणजे हुलगे, वरी, नाचणी किंवा बाजरी, मूग हे सुद्धा खाऊ शकता. पॉलिश न केलेले तांदूळ, भाज्यांमध्ये शेवगा, कारलं, पुनर्नवा, पडवळ, आलं, लसूण हे सुद्धा आवर्जून आहारामध्ये असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की उष्णोदक गरम पाणी पिण्यासाठी असेल किंवा अंघोळीसाठी सुद्धा, याच्याने तुमचं अन्नपचन चांगलं होतं, पोट चांगल्या प्रकारे साफ होतं, आमदोष शरीरामध्ये साठत नाही आणि गरम असल्यामुळे वातदोष देखील वाढत नाही. यासोबतच कुळथ युष म्हणजे हुलग्याचं जे सूप आहे, थोडक्यात 2 चमचे हुलगे रात्रभर पाण्यामध्ये भिजवायचे, सकाळी त्याच्यामध्ये त्याच्या 8 पट पाणी टाकून ते छान असं शिजवायचं आणि त्याला लसूण, हिंग आणि जिऱ्याची फोडणी आवर्जून द्या. लसूण तर आवर्जून घालायला सांगितलेला आहे, वातासाठी खूप चांगला तो मदत करतो, फक्त तो देशी लसूण असला पाहिजे. तर त्याचं गरम गरम पातळ असं जे सूप आहे ते सकाळी नाश्त्याला जर का तुम्ही रोज घेतलं तर ते सुद्धा अगदी औषधाप्रमाणे काम करतं. तसंच बाजरीची भाकरी पण त्यामध्ये सुद्धा कोरडेपणा असतो, तर त्याच्याने वातदोष वाढू शकतो, म्हणून त्यामध्ये सुद्धा ठेचून 2 ते 3 लसणाच्या कुड्या घाला आणि रोजच्या जेवणामध्ये अशी लसूणयुक्त बाजरीची भाकरी जी आहे ती जर का घेतली तर ती सुद्धा अगदी औषधाप्रमाणे, अमृताप्रमाणे आमवातासाठी काम करते. तर आता घरगुती उपाय, 2 उपाय आपल्याला करायचे आहेत. लक्षपूर्वक ऐका, नीट समजून घ्या, अगदी तंतोतंत जसेच्या तसे हे उपाय करायचे आहेत. खूप चांगला फायदा याच्याने तुम्हाला होणार आहे. एक उपाय पोटातून घेण्यासाठी आणि एक उपाय जो आहे तो सांध्यांवरून लावण्यासाठी. तर पहिला पोटातून घेण्यासाठीचा उपाय म्हणजेच एरंड स्नेह, शुद्ध एरंडाचं
तेल तुम्हाला ते ऑनलाईन सुद्धा मिळून जाईल. व्हिडिओच्या खाली मी लिंक दिलेली आहे, तिथूनही तुम्ही अगदी सहज ऑर्डर करू शकता. एरंड स्नेह म्हणजे एरंडाचं जे तेल आहे तर त्याची महती एवढी सांगितलेली आहे की आपल्या शरीररूपी वनामध्ये पसरलेल्या आमवात रूपी गजेंद्र म्हणजेच हत्तीचा नाश करण्यासाठी एरंड स्नेह हा एकमेव सिंह असतो, एवढं त्याचं महत्व जे आहे ते सांगितलेलं आहे. म्हणजे एरंडाच्या तेलाने तुमचं पचन सुद्धा चांगलं होणार आहे आणि वाताला सुद्धा हे शरीराबाहेर काढून टाकतं. घ्यायचं कसं आहे तर शुंठीच्या काढ्यासोबत, म्हणजे सुंठीचा जो काढा असतो की 2 कप पाणी, त्यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर किंवा त्याऐवजी जर का तुम्हाला ताप असेल, ज्वर जर का खूप जास्त राहत असेल, हाडी ताप असेल तर अर्धा चमचा सुंठीची पावडर आणि अर्धा चमचा गुळवेलीची पावडर, हे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल. व्हिडिओच्या खाली लिंक मी दिलेली आहे. तर ते पाण्यामध्ये टाकून ते पाणी आटवून 1 कप होईल एवढं करायचं आहे आणि असा हा गरम गरम काढा यामध्ये 2 चमचे शुद्ध एरंडाचं तेल व्यवस्थित मिक्स करून सकाळी उपाशीपोटी ते घ्यायचं आहे. हे घेतल्यानंतर पुढे 1 तासभर तरी दुसरं काहीही खायचं प्यायचं नाही. चहा कॉफीचं सेवन तर अजिबातच करायचं नाहीये. खूप सुंदर फायदा होतो. सलग 10 ते 21 दिवसापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. त्रास जास्त असेल तर 21 दिवस घ्या, कमी त्रास असेल तर 10 दिवस घ्या, पुन्हा थोडा गॅप घेऊन मग पुन्हा तुम्ही हे सुरू करू शकता. पावसाळ्यामध्ये तर आवर्जून घ्याच, खूप चांगला फायदा होतो. अगदीच कोणाला हे प्यायलं जात नसेल तर त्यांच्यासाठी पोळी किंवा भाकरीचं पीठ मळतानाच त्यामध्ये 2 चमचे एरंडाचं तेल मिक्स करून देण्याची सुद्धा पद्धत आहे. त्याच्याने सुद्धा चांगला फायदा होतो. यासोबतच तुमचं पचन चांगलं होईल, पित्त होणार नाही, पोट नीट साफ होईल, याकडे सुद्धा सर्वांनी आवर्जून लक्ष द्या. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला असा आमवाताचा त्रास होणार नाही. त्यासाठीचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत. अगदी सविस्तरपणे त्याच्यामध्ये मी सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये माहिती सांगितलेली आहे. सबस्क्राईब केल्यानंतर ते सर्व जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नक्कीच दिसतील. आता दुसरा उपाय म्हणजे की सांध्यांवरून लावण्यासाठी. तर बघा, बऱ्याचदा सांधे दुखतायत म्हटलं की सगळ्यात पहिली गोष्ट जी केली जाते ती म्हणजे की कुठलं तरी तेल आणायचं आणि सांध्यांना चोळायचं. पण जर का बघा तुम्हाला आमवात असेल किंवा कधीही तुम्हाला सांध्यांना सूज आलेली असेल तर तिथे कफाचा अनुबंध असतो, त्यामुळे तिथे तेल लावणं हे निषिद्ध सांगितलेलं आहे. तेल जर का तिथे तुम्ही लावलं तर त्याच्याने तुमचा त्रास जो आहे, सूज सुद्धा वाढू शकते. तर तिथे कोरडा शेक घ्यायचा आहे. म्हणजे खडं मीठ जे असतं, खडे मीठ, मोठं मीठ जे असतं ते, किंवा मग वाळू तव्यावर गरम करा चांगली आणि सुती कापडामध्ये त्याची पुरचुंडी बांधा आणि जिथे तुम्हाला सूज आहे, सांधा दुखतोय तर तिथे सहन होईल अशा पद्धतीने शेक घ्या. सकाळी अंघोळीच्या अगोदर, संध्याकाळच्या वेळेला की जेव्हा सांधे जास्त आखडतात, जखडतात, तर त्यावेळेला तुम्ही असा शेक घ्या. खूप त्याच्याने सुद्धा चांगला फायदा होतो. मध्ये तुम्ही सिंहनाथ गुगुळ, त्रिफळा गुगुळ हे गरम पाण्यासोबत 2 ते 3 वेळा दिवसातून घेऊ शकता किंवा महारासनादी काढा सुद्धा घेऊ शकता. खूप जुनाट जर का त्रास असेल तर या उपायांसोबत जर का तुम्ही जवळच्या तज्ञ वैद्यांच्या सल्ला मार्गदर्शनाने पंचकर्म, त्यामध्ये बस्ती, विरेचन हे जर का केलं तर त्याच्याने सुद्धा अगदी तुमचा हा जो त्रास आहे तो कायमचा बरा होतो. हे सर्व उपाय करा. नेहमी निरोगी आनंदी राहा. तुमचे अनुभव, प्रतिक्रिया असतील तर आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपले व्हिडिओ जे आहेत ते जवळच्या मित्र, नातेवाईकांना नक्की शेअर करत चला. आणि अजून असे जर का व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे, ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून चॅनेलवर आपल्या नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.